500 रुपये शेतकी सुळ्याचा ही दारुस्ती आहे. अप्रतिम अशी त्याची डिझाईन आहे बघा मस्तपैकी. आणि छान ते बघा सुंदर असे नागोबाचे हे मूर्ती असतात. कसे दादा स्वीट टाका ते आंबे पण असतात अजून बाजारात. ते गोलम्याचे 50 रुपये शे. फ्रेश चांगला येणार ना. हा विचारांकडे काय का. हा चला पूजा चिंदरच्या चिंद्रात आमच्या आणि खाडीत पण मिळते. काळुंबरी 100-200 वगैरे. नागपंचमी त्यासाठी आम्ही लाह्या पाकिट विक्रीसाठी आणलेले. दादांकडे चिकार पाऊस पडलो. वारो पण चिकार होतो. कलगा कशी आहे कशी आहे ती 250 रुपयात ना. काळे मस्त कसं वाटतो. मायबाप रसिक प्रेक्षक हो जय शिवराय. आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आपले सहर्ष स्वागत करतो. मायबाप रसिक हो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. श्रावण महिनासुद्धा चालू आहे आणि श्रावण महिन्यामुळे सातत्याने गेले बरेच दिवस पाऊस पडा होतो त्यात आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आज पावसानं मात्र उसण घेतल्या ना. कारण 2 दिवसावर इली नागपंचमी आणि नागपंचमीचा सण इल्यामुळे थोडंसं पावसानं उसण घेतल्या ना. लोकांना कामधंदो करू दिल्या ना. आज असा रविवार. आज आपण रविवारचो आचऱ्याचो बाजार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही विनंती असा. चला तर जाऊया आजच्या रविवारच्या आचऱ्याच्या बाजारात. रविवारी आणि गुरुवारी भरणारो ह्यो मालवण आसऱ्याचो बाजार. मालवण तालुको ह्यो बाजाराच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा इल्या. त्यामुळे नागोबा बाजारामध्ये इलेले असत. मस्त रंगरंगोटी केलेल्या नागाची मूर्ती आहे. त्यात आपण बघूया. आपलं पहिली सुरुवातच नागदेवाच्या दर्शनाने करून घेऊया व्हिडिओची. बघा सुंदर असे नागोबाचे हे मूर्ती असत. कसे दादा मूर्ती आहेत ते नागोबाच्या 60 रुपयाला नागाची मूर्ती आहे. एक नागाची मूर्ती मला द्यायची आहे तुम्ही विकत. पण ती आता तुमच्याकडेच ठेवायची. मी व्हिडिओ कोण आल्यानंतर घेणार. हां चला सुरुवात करूया नागोबाच्या मूर्तीच्या खरेदीने आजच्या आपल्या बाजाराची. दादा कुठले तुम्ही चिंदरचे आहेत. नाव का तुमचं शंकर कृष्ण बोलत. स्वतः कलाकार आहात का म्हणजे स्वतः पेंटिंग गणपती वगैरे पण बनवता का. गणपती वगैरे बनवतात. आज दादा आजराच्या बाजारात नागोबा घेऊन दिलेले असत. सुरुवात करूया त्यांची माझ्या व्हिडिओची भवानी म्हणून. तशा मूर्त्या सुबक आहेत ना. तसं व्यक्तिमत्व पण अगदी छान आहे. अगदी हसत स्वागत केलं आणि त्यांची राहणीमान पण एकदम छान वाटलं. कॅप वगैरे त्यांची. हे दादा पैसे घ्या तुमच्या मूर्तीचे. मी नंतर येऊन मूर्ती घेणार. हां पण आता सुरुवात करतो मी तुमच्याकडे. 60 रुपये ना. ओके मला हां हरकत नाही सावकाश. दादांक आपण या नागोबाच्या मूर्तीचे सुरुवातीकच 60 रुपये दिले आणि छान रंगरंगोटी आहे नागोबावरती. आता जाताना मी घेणार ते. भरपूर आहेत नागोबा आणि छानपैकी प्लास्टिक पिशवीमध्ये सुद्धा घालून आणलेले आहेत. वा छान. माझ्या बायकोक चवळीची भाजी आवडताना असे हाऊस म्हणता बरोबर ना. मग किती कशी ती भाजी चवळीची 10 रुपये. मग दे 2 वाटे द्या. आता तू द्या दादा 20 रुपये द्या. यांनाच देऊया. धरा हे घ्या पैसे घ्या. उजव्या हाताने घ्यावा. हां 20 रुपये तुमचे झाले. हां मी येते नंतर आवशी भाजी घेऊ का नंतर. मी तुम्ही गेलात तर मग दादांकडे ठेवून द्या. मी नागोबा घेऊ केन तेव्हा घेऊ. चल त्या बिचाऱ्या मला म्हणाल्या की बायको का आवडतं या चवळीची भाजी घेऊन जावा. घेऊया म्हटलं. चल आता बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असं. कारण सकाळचे 10 वाजल्यात. सकाळी 7 वाजल्यापासूनच लोक बाजारात असतात. पण जसे 9-10 वाजता वगैरे मोठ्या संख्येने लोक बाजारामध्ये येतात. आचऱ्याचा बाजार हो आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या गावांचे जे गाव आहेत आजूबाजूच्या पंचक्रोशीत जे गाव आहेत त्यांच्यासाठी हो अगदी महत्त्वाचा बाजार. कारण गुरुवार आणि रविवार भरणारा हो बाजार सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत असता. होय काय नाव का तुमचं. पाटकर. आवडतात ना व्हिडिओ. ओके ओके धन्यवाद. चला पाटकर साहेबांचा अभिप्राय. बघा रक्षाबंधन जवळच आहे त्यामुळे राख्यासुद्धा भरपूर प्रमाणात विक्री होत. 5 रुपये 10 रुपये अशी किमती दिसतात राख्यांच्या. पण सहज जाणून घेऊया. सगळ्या प्रकारच्या सुंदर राख्या आहेत. अगदी मांडणीसुद्धा सुबक आहे एकदम. 10 रुपये 5 रुपये अशा किमतीच्या राख्या आहेत. तशाच महागाईच्या सुद्धा असतील. हे बघा भरपूर प्रमाणात राख्यांची वेगवेगळी डिझाईन आहेत आणि वेगवेगळे प्रकार आहेत. तशी किमती पण वेगवेगळे असतात त्याचे. तर या ठिकाणी शेवग्याचं पालो आणि शेवग्याचे शेंगे पण आहेत. तर कशा आहेत तो शेंग्या 20 रुपये. आपण शेवग्याची एक शेवग्याची जोडी घेऊया आपण. सुरुवातच करूया हळूहळू. आता आपले कष्टकरी ह्या आज कमी दिसतात पण या ताईंकडे आपण एक
शेवग्याच्या शेंगाची जुडी घेऊया. हे घ्या ताई, एक जुडी द्या मला चांगली. हे पैसे घ्या. हां 20 रुपये तुमचे. चांगले आहे ना ही? गावठी शेगल्याची शेंग दिसतात ती. काय करा, नारळ हळद, चपला पण होतो. मस्तपैकी नागाचे वेगवेगळे रंगरंगटी अशी आहेत आणि लाह्या पण ठेवलेल्या आहेत. नागपंचमीक लाह्या लागतात तसे नागोबात. कसे जातात नागोबाचे? 100 रुपये. हां हे 80 रुपये आहेत. थोडीशी वेगळी डिझाईन आहे. आणि हे मोठे आहेत ते 100 रुपये आहेत. छान आहे. लाह्याचं पॅकेट काय त्याच्यासोबत? 10 रुपये. लाह्याचं पॅकेट 10 रुपये. चला धन्यवाद. बरेचसे लोक बाजार रहाट करून आपापल्या घरांनी चालले. काही लोक जशा गाड्या येतील तसे बाजारात येतात. बघूया आज बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात होत आली आता. कारण ह्या बाजारात भरपूर गर्दी होता. कारण बरेचसे आजूबाजूच्या गावातील लोक या बाजारामध्ये येतात. शहाळी वगैरे पण होत्या. आंबे पण असतात अजून बाजारात. पाऊस पडत या भीतीन बऱ्याचशा जणांनी छप्पर टाकले नव्हतं, पण आज पाऊस होऊ ना बऱ्यापैकी. नमस्कार गावकर. आमचे गावकर व्यापारी होत. आपल्याला पाहिजे ते पाहिजे. होय. फळावर त्याचप्रमाणे न्याहारी किलो. अच्छा, कशा बाबा जुड्या कशा आहेत? काय म्हणताय? 20 ला 2. कोथिंबीरची जुडी सध्या स्वस्त आलेली आहे. कोथिंबीर 10 रुपये आणि मेथी 30 ला 2. म्हणजे 20 रुपयात सांगतात, पण 30 रुपयाला 2 मेथीची जुडी स्वस्त झाली. मेथी सध्या आरमारी मराठा. रसवंतीगृह लसूण 100 रुपये किलो असं. फळावर भरपूर आहे मस्तपैकी. किती सुंदर सफरचंद, त्याचप्रमाणे मोसंबी आणि ड्रॅगन फ्रूट वगैरे, पेरू पण आहेत मोठे मस्तपैकी. संत्री छानच मांडणी गेलेली आहे संत्र्यांची. कलर पण सुंदर आहे, ऑरेंज. मको इवा बाजारात आणि 20-20 रुपयाला वाटे भाजीचे ते असतातच. नीलम आंबे, त्याचप्रमाणे लंगडा पण आहे. कसं बाबा लंगडा कसा किलो आहे? लंगडा 120 रुपये लंगडा सध्या किलो. लाह्या भरपूर प्रमाणात, कारण आता लाह्या उद्या नागपंचमी लागणार. कशात बाबा लाह्या ते? 10. मला 2 दे ना. 2 घेऊया पुढे. बाबा ह्या पिशवीत टाक. हे घ्या 2 लाह्या टाका बघा. मला 2 घेतल्या आपण लाह्यांची. घे बाबा, घे पैसे घे. 20 रुपये तुझे. दादा कसे नागोबा आहे ते? 80 रुपये, 60 रुपये. मस्त नागोबा आहेत. 80 आणि 60 मोठे नागोबा आहेत. त्यामुळे ते 80 रुपये आणि छोटे त्याच्यापेक्षा ते 60 रुपयाला घेऊ. टोमॅटो 20ला अर्धा, म्हणजे 40 रुपये किलो झाले. चला, टोमॅटोचा आता दर थोडं वाढलो, कारण 20 ने 30 रुपयां होते. त्याच्याकडे कडधान्य आहे, उडीद वगैरे आहेत, तांदूळ आहेत. मेथीची जुडी 20 रुपयाची 15 रुपयात देतात. साधारण 20 रुपये असतात नेहमी, पण आज ती 15 रुपयाला असतात. नमस्कार. कशी आहे मेथीची जुडी? 20 रुपये जुडी. चांगल्यातली द्या. हा एक द्या. पिशवीत टाका. साईंकडे आपण एक मस्तपैकी मेथीची फ्रेश जुडी घेतली 20 रुपयाची. आणि पालक कसं ताई?
मला द्या एक पालक द्या. टाका याच्यावर चांगलं. एक पालक आणि एक मेथी घेतली. चला धन्यवाद ताई. हो भाजी चांगली. थोडी थोडी आपण खरेदीची सुरुवात केली आहे. पालक घेतली, मेथी घेतली. 20 रुपयात ओके सगळे भाज्या. हे वाटे जे असतात ते 20 रुपयात असतात सगळ्या भाज्यांचे. फ्लॉवर कोबी कसा कोबीचा बाबा? 20-30. छोटा कांदा एक मिळेल? द्या एक द्या. कोबीचा एक कांदो घेऊया. 20 रुपये हा तुमचे. चालेल. हे सगळं आजकालच्या सगळ्या बाजारांमध्ये तांदूळ किंवा आगुळ वगैरे मोठ्या प्रमाणात विकत मिळत असं. ह्या दादांकडे सुद्धा लोणचा किंवा खाजा वगैरे मालवणी जी मिठाई आहे ती सुद्धा मस्त प्रमाणात असतं. नेहमीच आचऱ्याच्या बाजारात आपण बघतो. आचऱ्याचं बाजार छान असतं, म्हणजे भरपूर गर्दी असतं बऱ्याचशा वेळा. तर इथे सुद्धा ह्या भाजीपालो फळभाज्या वगैरे मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी असते. सोनचाफ्याची फुलं सुद्धा 10 रुपयात सोनचाफ्याची फुलं. आता सोनचाफ्याची फुलं बघितल्यावर आपण अवश्य घेतो. ताई कुठल्या तुम्ही? हडीतल्या ताई आहे त्यांच्याकडे. एक मला वाटायला 10 रुपयाचा एक घेऊया. सोनचाफ्याची फुलं बघितल्यावर मी हमखास घेते. आज या ताईंकडे या हडीतल्या ताई आहेत त्यांच्याकडे ही आपण 10 रुपयाची फुलं घेऊया. बरं चांगली फुलं हे घ्या ताई. धन्यवाद हा. चला घेऊया ना घेऊया लाहे घेऊया. घ्या तुमच्याकडे पण घेऊया. घ्या एक तुमच्याकडे पण घेऊया. घ्या बाबा उजव्या हाताने पैसे घ्या तुम्ही. तुमका यश चांगला येणार ना. हा बिचाऱ्यांकडे काय का. हा चला उजव्या हाताने. चला धन्यवाद. लाहेची आपल्या घेतले हडीतल्या आमच्या ताईंकडे. पुढे बघूया. हे सुंदर कडधान्याची मांडणी केलेली आहे आणि पोहे पण साधारण जाणून घेऊया. पोहे चांगले खायचे आहेत. ताई आहे चिंदरच्या. चिंद्रात आमच्या कष्टकऱ्यांचा उत्पन्न भरपूर असतं. म्हणजे चिंद्रातले कष्टकरी भाजीपालो तसेच ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या घेतात. कडधान्य, नाचणी, तांदूळ कशात ते पुढे सगळे 60 रुपये 100 रुपये 100 50 हे 50 100 100 60 रुपये नाचणी. 150 रुपये 150 रुपयात कडधान्य एक नंबरच्या क्वालिटीचा कडधान्य. 50 आणि आगुळ पण आहे. हा आगळ आहे. आगळ आहे. आगळाची वाटली कशी ती? मोठी वाटली 150 आणि छोटे वाटले 100 असे असतात. चिंद्रातल्या ह्या ताई आहेत त्यांच्याकडे छानपैकी ह्या गोष्टी असतात. आचऱ्याच्या बाजारात इलाच तर नक्की घेवा. फणसुले बाजारात दिले. फणसुले म्हणजे त्याला नीरफणस पण म्हणतात. आणि ते 50 100 असे मोठे ते 100 80 100 असे दर असतात. झाडू सुद्धा बऱ्या प्रमाणात मस्तपैकी. त्या बरेचसे कष्टकरी जे आहेत ते हे गोष्टी बाजारात घेऊन येतात. त्या विक्रीतून जे पैसे येतात त्या पैशातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. आता कशात झाडू या? 150 रुपये झाडू. ताई एक तुमच्या माहितीतली चांगली झाडू काढा माझ्यासाठी. तुमच्या माहिती ना मजबूत अशी काढा. मी घेणार विकत पण तुमच्या हाताने द्या मला. ताईकडे एक झाडू घ्या. झाडू आपल्याला नेहमी लागतात. त्यांच्या माहितीने घेऊया कारण त्यांना बरोबर माहिती असतं. हा ही झाडू चांगली त्यांच्यानी काढले ना आपल्यासाठी. पैसे देऊया. ताईकडे 150 रुपयाला झाडू घेतलं. हे घ्या पैसे. पैसे तुमचे 150 रुपये. झाडू मग ताई तुमच्याकडे ठेवा. मी नंतर जाताना घेऊन जातो. हां झाडू घेतली. झाडूचं आता ह्या चतुर्थीच्या दिवस जवळ येईल. सणासुदीच्या दिवसात कचरो मारूक वगैरे झाडूचं ह्या चांगला उपयोग असतात. कारण हिराचे झाडू मजबूत असतात आणि छान टिकतात. ते पावसा पाण्यात जरी झाडू जरी कचरो मारलो तरी खराब होत नाही. भाजीचे सगळे 20 रुपये. दादा नमस्कार. काय म्हणताय लाया घेऊन? आज नवीन लाया पाकिट आणले. नागोबाचा कार्यक्रम आहे ना. कधी? परवा आहे नागपंचमी आहे. मंगळवारी नागपंचमी आहे. मंगळवारी नागपंचमी आहे. त्यासाठी आम्ही लाया पाकिट विक्रीसाठी आणलेले. दादांकडे जसं उत्सव जसं सण येत तशा वस्तू विकूक असतात. मालवण पासून सगळीकडे असतात. विचार दादा आता माका एक पाकिट देवा तुमच्याकडचं. चला
हे घ्या, पैसे घ्या तुमच्या आधी पैसे पैसे घ्या. घ्यायचे पैसे घ्यायचे म्हणजे काय काय घ्यायचं? नाही ना पैसे घ्यायचे हो. ठीक आहे, ठीक हे आहे. घ्या. चला धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांकडे थोडं थोडं घेतोय. हा. चला आई बऱ्यात ना. पाकीट. काय नारळ कसे आहेत आज? 40 रुपयाने नारळ मस्तपैकी. आमच्या ह्या गावठी नारळ आणि आमच्या ह्या मालवण पट्ट्याच्या नारळात चव भारी असतं एकदम. म्हणजे सारबीर केला असता अगदी भारी होणार तर. असं हे आमचं बाजार आचऱ्यातलं छानपैकी. सगळे कष्टकरी आज दिसतात. हो विषय जो हा ते आमच्या ताईंकडे मस्तपैकी आंबाडे आहेत. हे आंबाडे खाऱ्या पाण्यात ठेवले आणि मग ते जेवणाबरोबर खाले तर अगदी चविष्ट लागतात. कसा तर पॅकेट आंबाड्याचा? 60 रुपयात आंबाडे आहेत, सुपारी आहेत. हे सगळे यांच्या बागेतल्या गोष्टी. ताकाची बाटली आहे ना ही? कसा तर ताक? 30 रुपयात छोटी आणि 50 रुपयात मोठी. पडवळा येईल हळूहळू बाजारात. आता पडवळाची पण दिवस येईल. ताईंकडे पण पडवळ हा मस्तपैकी. ताई कशा हो पडवळ कशी आहेत? पडवळा कशी आहेत? 50 रुपयात पडवळा. तर जसं श्रावण महिने होता तशी पडवळा भरपूर बाजारात दिसतात. मस्तपैकी बाजार आहे आचऱ्याचा. आता हे कष्टकरी भरपूर आहेत, त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत. काय काय आता बघूया आपण. हे बघा कसली वेल आहे हो? हे कसली रोपटे आहेत? मिरचीची रोपटे आहेत. हा मिरचीची रोपटे आहेत. कशी ती? 20 रुपयात मिरचीचा रोपट औषधीकडे. मिरचीची रोपटे औषधी याक रोपट माका दे. हे घे व्यवस्थित दे, बांधून दे. सुट्टे आहोत पैसे. बरं तू हे का माझी ठेव, मी येते घेऊन बाजार करून येते, मी घेते आठवणी ना. आणखी काय काय आता बघूया. बाजारात भरपूर भाजीपालो पडवळ सगळ्या गोष्टी आहेत. तांदूळ, अंडी आहेत, गावठी अंडी. सगळे आमचे जे कष्टकरी आहेत त्यांच्याकडे हे सगळे बऱ्याचशा गोष्टी असतात जे त्यांच्या शेतातले वगैरे असतात. भेंडीचे वाटे. वाली कशी हो? वालीची कशी जोडी? वाली 20, भेंडी 20, शेवग्याची शेंगा 20 रुपये. सगळे भाजी 20 रुपये. ही ह्याची पानं आहेत ना हळदीची? ह्याची पानं, हळदीची पानं. मोदक वगैरे उकडण्यासाठी ते अत्युत्तम असतात, उपयोगी असतात. चला असं सुंदरसं बाजार. आता आपण थोडे थोडे मासळी बाजाराच्या दिशेने जातो. आज रविवार असल्यामुळे मासळी भरपूर बघू मिळत आली असं वाटतं. कोंबडी पण होत बाबा, ही तलंगा होत छानपैकी. कोथिंबीर खात होतं ते तलंगा. कशी दादा ही तलंगा कशी आहे? कशी आहे ती? 250 रुपये. गावठी आहेत ना हे? पूर्ण गावठी कोंबडी आहेत मस्तपैकी. 250 रुपये. आता या दिवसात ही कोंबडी घेतल्यावर ना त्यांना जर त्यांचं चांगलं सांभाळ केलं तर पुढे ती अंडी वगैरे चांगली देते. म्हणून बरेचसे लोक ही विकत घेतात 250 रुपये वगैरे. झाडू भरपूर इल्या. नीरफणस बघा केवढे आहेत ते. नारळाच्या बाजूकच नीरफणस. ताई कशी नीरफणस हो? 80 रुपयात नीरफणस आहेत मस्तपैकी येतात, हिरवेगार आहेत. आणि आता हळूहळू नीरफणस भरपूर प्रमाणात बाजारात येत आले. शेवग्याचे बापरे, या ताईंकडे तर अगदी पडवळ तर भारीच आहेत एकदम. एवढी मोठी पडवळ. कशी हो ताई पडवळ ही? कशी ती पडवळ? 50-60 रुपये. केवढी मोठी पडवळ आहेत बापरे. ही सगळी ह्या ग्रामीण शेतीतली भाजीपाला असल्यामुळे तो अगदी फ्रेश असतं, ताजं असतं, चांगलं असतं. हे बघा मस्त भाजीपाला. मुळाची ताई मला एक जुडी द्या ना मस्त की ताजी अशी फ्रेश. मुळं खाऊ जरा बरं वाटतं. पैसे देऊया थांबा. ताईंकडे पैसे देऊया. हे घ्या तुमचे पैसे आणि मुळाची भाजी आम्ही. ताई तुमच्याकडे काय हो? कढीपत्त्याची पानं कशी ती? 10 रुपयाचे देतोय. 10 रुपयाचे देतात ताई. चला घेऊया ताईकडे घेऊया. ताई आपल्या बाजारात नेहमी भेटली का काय ना काय घेते मी ताईकडे. नाही नाही नको नको अधिक नको. माका एकच द्यायची. नाही नाही एकच द्यायची. एकच द्यायची. माका अधिकचा नको प्लीज. तुम्ही एक घ्या. नाही 10 रुपयाचा एक जुडी देवा माका फक्त. नाही ना असं नका करू. एकच द्या. हां माका अधिकचा नको देऊ. हां ते दिसतात नेहमी. चला दिसतं. चला छान बाजार. सगळे हिरवीगार भाजी घ्या. दाखवूया ना आपण. हां चला दाखव. छान असं हे सुंदर बाजार. आता आपण जाऊया मासळी बाजाराच्या दिशेने. मासळी बाजारात खयचे मासे येलेत ते बघूया आपण. या आचऱ्याच्या मासळी बाजारात पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा बऱ्यापैकी मासे मिळतात. बघूया. नमस्कार दादा, बरे आहात ना? पावसाळ्याच्या दिवसात सध्या समुद्र खवळल्यामुळे बऱ्यापैकी मासळी समुद्रातली तर कमी झालेली आहे. आता जी काय मासळी बाजारात जे काय मासे मासळी बाजारात येतात ते सगळे मासे जे असतात ते खाडीपट्ट्यातले असतात किंवा समुद्राच्या किनाऱ्यात मिळणारे असतात. तर बघूया खयचे मासे. आज रविवार
सध्या श्रावण चालू झालेलं तरी श्रावणात सुद्धा काही लोक मासे खाणारे असतातच, काही उपवास धरतात. पूर्ण महिनो श्रावण महिना उपवासाचं असतात काही लोकांचं. जे शिवभक्ती करणारे लोक असतात ते हमखास श्रावण महिना उपवास धरतात. बऱ्यापैकी मासे संपलेले दिसतात. हे बघा या ताईंकडे शेतकी वगैरे होती. वा, बरेचसे मासे साफ झालेले आहेत. म्हणजे भरपूर मासे अगोदरच लोकांनी येऊन घेतलेले असत. पण बघूया आपण काय बघू. भरपूर पाऊस पडल्यामुळे थोडे मासेमारी कमीच झालेली आहे. आता जी काय थोडीफार मासे आपल्याला बघू मिळतील आजऱ्याच्या बाजारात ते बघूया आपण. हे बघा सगळ्या प्रकारचे तांबोशे, शेतका, त्याचप्रमाणे मुळे, छोटे मासे, पेडवे असे सगळे मासे दिसतात. साधारण दर जाणून घ्या. कसं हा हे काळे मासे आहेत ना? काळे मासे कसं वाटत हो? 200 रुपये वाटे होते. ह्या ताईंकडे सुद्धा मासे आहेत. नमस्कार. कसे वाटे कसे आहेत? 200, 100 असे माशांचे दर आहेत. अरे जिवंत खेकडे, जिवंत कुर्ले म्हणतात ते. हे बघा हे आमच्या खाडीतले जिवंत कुर्ले. आणि ताईंका बघा मोठे कुर्ले. कसे हो कुर्ले ते? संपले. 400 रुपयात मस्त मोठ्या कुर्ल्या होत्या आणि एकदम जिवंत कुर्ले होते, मोठे होते. मादी महत्त्वाचे म्हणजे मादी कुर्ले होते. छानपैकी असे मस्त खेकडे भारी होते. एकदम बारीक सारीक मासे आणि हे एकदम ताजे सुळे. कसं हो सुळ्यांचं वाटत हो? 200 रुपये एकदम 3 सुळे ताजे आहेत एकदम. आताच्याच याचे असतात एकदम. ओके, आणखी काय? ही आमची बहिणाबाई काय घेऊन येईल? पडियार आहे ना ते? हो बाय हो, पडियार आहे ना? कसे पडियार आहे? मासो कमी झालो. चिकार पाऊस पडलो, वारो पण चिकार होतो. पाऊस पडलो, सतत पाऊस पडत होता आणि वारो सुरू होते. दर्यातले मासे चालू होते. बाकी नारळी पौर्णिमेच्या नंतरच चालू होतं आपले. हो, तेव्हा मग मासे भरपूर येतील बाजारावर. मासो कमी आहे. म्हणजे मासे पाऊस जास्त पडल्यामुळे मासं थोडं कमी झालं बाजारामध्ये, असं मूळ कारण आहे. हे पेडवे वगैरे बघून मिळतात. पेडवे आहेत. काळुंद्री मासे समुद्राच्या किनाऱ्यात मिळतात आणि खाडीत पण मिळतात. काळुंद्री 100, 200 वगैरे असे वाटत असतात. हे मोठे तांबोश, चेरी, खेकडे साधारण 400 वगैरे असं दर असतात खेकड्यांचं. असं भरपूर प्रमाणात आज आचऱ्याच्या बाजारात एवढेच मासे आपल्याला बघून मिळतात. हां नमस्कार. ताजे मासे इलेले आहेत सध्या बाजारात आचऱ्याच्या. सुळे आहेत, शेतके आहेत, शेंगटे आहेत आणि ते काय मग वाटतं लेपे आहेत ना ते. हे मिक्स मासे आहेत. कसे ते बाबा? शेतक्याचं वाटतं कसं? 500 रुपये शेतके. सुळे आहेत. सुळे 300 रुपये, शेतके 500 रुपये आणि हे शेंगटे मिक्स मासे. खेकडे शेतका कशी? शेतका 500 रुपये. एकदम जिवंत खेकडे, एकदम भारी खेकडे एकदम मस्त. हा असं माशांचं बाजार अगदी जबरदस्त आजचं आचऱ्याचं. मासे थोडे कमी असल्यामुळे लोकांना थोडे मासे महाग मिळतात. एकंदरीत ही मोजकेच मासे बाजारात बघूक मिळाले, कारण पावसानं जरा गोंधळ घातल्यान हे मासे सुटी पण छान करून दिले आहेत माशाबरोबर. आई पण पेढे वगैरे साफ करून देतात. मासे घेतलास की मासे साफ करणारे करून पण दिले जातात, असं असतं. आज ताई खाली मासळी बाजाराच्या जवळपासच आपले सुको गोलमे वगैरे कसे आहेत ते गोलम्याचे? 50 रुपये शे. 50 रुपये शे. 100चे 5. 100चे 5. हे 100 रुपये. ते तेंडली परत 50 रुपये. ही तेंडली ना? मोत्याळा म्हणतात त्याला. मोतियाळा, तेंडली असे प्रकार आहेत आणि 50, 60 खाडीतले आहेत. असे छानपैकी सगळे सुक्या माशाचे प्रकार ताईकडे आहेत. ताई बोंबील कसे आहेत? 50 रुपये. 50 रुपयात बोंबील आहेत. ताई खाली बसला, नेहमी वरती असते, पण आता काय आलं वरच्या लोकांना खाली बसायला सांगितलं. चला बाकी ठीक ना? मस्त तुमच्याकडे. हो चला, देवाची कृपा.
तर असं पासळी बाजार बघून आता पुन्हा एकदा वरच्या बाजारात जाऊया. बरं आज काय खरेदी झाली सगळी? होय चला. तर अशा पद्धतीने हो आचऱ्याचं सुंदर बाजार. ताईंका सांगितलं होतं की आपण एक मिरचीची रोपटे घेऊया म्हणून. या ताईंकडे आपण एक मिरचीचे हे घेऊया. मगाशी बोलले होते मी. आता हप ना सुटे फुलपत्री बाजारात येलेली असा. त्याचप्रमाणे ही याची हळदीची पानं, निरफणस, केळफुलीची भाजी ना. कशी ती केळफुलीची भाजी? 30 रुपये. चला द्या. हां चला धन्यवाद. एक घेऊया मस्तपैकी आपण घेतली. चला पुढे जाऊया. बघूया आता झाडाबिळा घेतली. झाडू काहीतरी आपण घेतलेली आहे. आपली झाडू घेऊया. ताई आमची झाडू. हो ताई झाडू द्या. बांधलेली आहे ना. आपण झाडूचे पैसे दिले होते, झाडू घेतली. ताई धन्यवाद. ताईंच्या हातूनच निवडून घेतली. बघूया सुंदर असो हो बाजार. आपण आजराचं फिरलो. आज रविवारचं मासे थोडेफार कमीच बघू मिळाले पण छान वाटलं बाजार. तो आचरा तिटो. आचरा तिट्यावरसून देवगडला जाणाऱ्या रस्त्यावरती आपण इलो. ह्योच आता रस्तो देवगडला. ह्या देवगडला जाणाऱ्या रस्त्यावरून उजव्या बाजूच्या दिशेक गौरव फर्निचर वर्क्स असं एक सुंदरसं दुकान आहे. म्हणजे या ठिकाणी लाकडी सगळे लाकडी गोष्टी बनवून मिळतात. मी प्रामुख्यानं हा एक टेबल बनवून दिलं आहे गणपतीसाठी. सुंदर असा टेबल मजबूत सागाचा. त्या सागाचाच टेबल बनवून दिलं. त्याचं काम किटपर्यंत झालं तर आपण बघूया. प्रवीण मेस्त्री स्वतः समोर उभे आहेत आणि माका माझा टेबल दिसता. गणपतीसाठी मस्तपैकी एक टेबल चांगल्या सागाच्या लाकडाचा बनवून घेते. आणि ह्या आता टेबल असा मस्तपैकी त्याची मांडणी केलेली आहे. आता त्याचा अजून बराचसा काम आहे. या गौरव फर्निचर्समध्ये भरपूर प्रमाणात डिझाईनचे वगैरे फर्निचर बनवून मिळतं. आता हे आपल्याला दरवाजा दिसतात आणि यांच्याकडे नेहमी भरपूर काम असतं. त्यामुळे तुमका जर एखादी वस्तू बनवून घ्यायची असाल तर लय अगोदर ह्यांका सांगूची लागतं. कारण यांच्याकडे आधीच घेतलेलं काम भरपूर असतं लोकांचा. मस्तपैकी डिझाईनची दारुस्ती आहे. कसलं प्युअर सागवानमध्ये ही डिझाईनचा ही दारुस्ती आहे. अप्रतिम अशी त्याची डिझाईन आहे बघा मस्तपैकी. आणि अशा सुंदर सुंदर डिझाईन या आमच्या गौरव फर्निचरमध्ये नेहमीच बघून मिळतात. हा आता हे आपला टेबल आहे. टेबल मजबूतच झालेला दिसतं एकदम. कारण लाकडी सामान वगैरे सागाचा वापरलेला छानपैकी आहे बघा. हा माझा टेबल लांबच्या लांब गणपतीचा. त्याच्यावर काय काय अजून बराचसा होऊचा टेबलावरती काम. तर ही त्यांच्याकडे मशिनरी पण भरपूर आहे या गौरव फर्निचर वर्क्समध्ये. तुमका जर वस्तू बनवून घ्यायची असेल लाकडी आता ही मांडी आहे सुंदरशी. हे बघा गणपती लागणारी मांडीसुद्धा मस्तपैकी आणि डिझाईन वगैरे छान आहे. मशीनवरती याचं काम होतं पण अप्रतिम होतं बघा. डिझाईन बघा किती सुंदर मांडीची. आणि दरवाजा वगैरे सगळेच प्रकार हे चांगले बनवून मिळतात. तर मी टेबल बघूसाठी माझा खास सीलं मस्त टेबल अगदी सागामध्ये आणि सनसनीत टेबल होताला. मजबूत होताला. थोडासा वजनी पण होताला. 45,000 रुपये किमतीचा ह्या टेबल आहे आणि प्युअर सागामध्ये. आणि चांगल्या पद्धतीचा साग ह्या टेबलासाठी वापरलेली आहे मिस्त्रीने.
तर लवकरच तर आता पूर्ण होईल. ते पॉलिश बिलिश मारल्यावर छानच दिसत तर प्रश्नच नाही. मायबाप रसिक हो, कसं वाटलो आचऱ्याचं बाजार. थोडीफार खरेदी पण केलंय कष्टकऱ्यांकडे आणि थोडीफार जे गरजेची गोष्टी होती तो पण घेण्याचा प्रयत्न केला. ह्यो बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती. मायबाप रसिक हो, धन्यवाद. जय हिंद.